महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। महामुंबईला 2047 पर्यंत जागतिक आर्थिक हब बनवण्याचा मानस आहे आणि यासाठी नीती आयोगासमोर 1 लाख कोटी गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। यात अनेक प्रकल्पांचा समावेश आहे। लाखोंची रोजगार निर्मिती होईल असा दावा सुद्धा केला जातोय। पाहूयात कसं असेल महामुंबई ग्लोबल हब। महामुंबई 2047 पर्यंत जागतिक आर्थिक हब। नीती आयोगासमोर मोठं गुंतवणुकीचं उद्दिष्ट। 1 लाख कोटी गुंतवणुकीचं लक्ष्य। महामुंबईला 2047 पर्यंत जागतिक आर्थिक हब करण्यासाठी 1 लाख कोटी गुंतवणुकीचं लक्ष्य नीती आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या गुंतवणुकीच्या माध्यमातून विकासांतर्गत 5 क्षेत्रातील 15 प्रकल्पांचा समावेश आहे। महामुंबईच्या 6000 चौरस किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या विकासाची जबाबदारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर आहे। यासाठी प्राधिकरणाने नीती आयोगाच्या मार्फत विविध पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे। त्या अंतर्गत नेमक्या कुठल्या क्षेत्रात किती आणि कशा पद्धतीची गुंतवणूक व्हायला हवी याचं देखील नियोजन MMRDA ने केलंय। यामध्ये 5 प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे। ते क्षेत्र कोणते आहेत तेही आपण समजून घेऊया। पहिलं आहे सेवा औद्योगिक हब। यामध्ये वाढवण बंदर औद्योगिक क्षेत्र, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र, खालापूर खारबा व एकात्मिक लॉजिस्टिक पार्क MIDC याचा समावेश आहे। दुसरं महत्त्वाचं क्षेत्र आहे गृहनिर्माण। यामध्ये परवडणारी घरं, झोपडपट्टी विकास, सरकारी जमिनीवर झोपडपट्टी विकास यांचा समावेश आहे। तिसरं महत्त्वाचं क्षेत्र आहे प्रकल्पांतील गुंतवणूक आणि संबंधित सरकारी विभाग सेवा। एरोसिटी शैक्षणिक सिटी व आरोग्य सिटी, बटाळा BKC मध्ये जागतिक वित्त केंद्र, अटल सेतू प्रभाव क्षेत्र, मुंबई बंदराच्या जागेवर विकास, नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक वसाहत, कोरेगाव चित्रनगरीचा पुनर्विकास, मिठागरे आणि कांदळवन जागांचा विकास। तर पुढचं महत्त्वाचं क्षेत्र आहे शाश्वत पायाभूत सुविधा। यामध्ये चक्रीय औद्योगिक पार्कचा समावेश आहे। तर 5वं महत्त्वाचं क्षेत्र आहे पर्यटन। यामध्ये मड गोरायला चौपाटी पर्यटन हब बनवण्याचं नियोजन आहे। या सर्व गुंतवणूक योजना आणि प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये चर्चा करण्यात आली। या प्रकल्पांच्या माध्यमातून 15 ते 20 लाख रोजगार निर्मिती शक्य असल्याचा मुद्दा यावेळेस मांडण्यात आलेला आहे। आता सरकारच्या पुढच्या सूचनेनुसार लवकरच हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।